प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिका आपण तर पाहतोय की जबरदस्त टर्निंग पॉइंट वरती आलेली आहे। मुळातच मालिकेमध्ये एक एक करत आता सगळी समीकरणं बदलताना आपल्याला दिसत आहेत। म्हणजे आपण पाहतोय की इकडे विजय पूर्णपणे सपोर्ट सिस्टीम म्हणून आता आलेला आहे, ते म्हणजे आता इकडे रम्याच्या पण या सगळ्यामध्ये आता अशा प्रकारचा असा काहीतरी घटना घडणार आहे की त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये रम्याचा खरा चेहरा विजयच्या समोर येत आपला कसं माकड ही पोरगी बनवते किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने ही आता फसवते हे एका झटक्यात खूप मोठ्या प्लॅनमुळे समोर येताच थोबाड फोडत रम्याचं विजयने धमाका केलाय। इतकंच नाही तर रम्याचं थोबाड आता फोडत विजयने मात्र आता अजून काही गोष्टी सगळ्यांच्या समोर आणलेल्या आहेत। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटूसा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। रम्याचे त्रेधा तिरपीट कशी उडाले। इकडे आता विजय कंटिन्युअसली साथ देत आहे रम्याची, पण त्याला कुठेतरी रम्यावरती डाऊट सुद्धा आलेला आहे। कारण आपण पाहिलं की ज्या वेळेला रम्या आता मंगळसूत्र काढते तेव्हा त्याने तिला प्रश्न सुद्धा विचारलाय की मंगळसूत्र तर आता लग्नानंतर बायका काढत नाहीत ना, आणि त्यावेळेला तिने आता खोटं उत्तर देत सांगितलंय हो बायका काढत नसतील मंगळसूत्र, पण आता तुला एक गोष्ट मी सांगू का, मुळातच या सगळ्यामध्ये आपलं खरं ज्या वेळेला लग्न होईल ना आणि त्यावेळेला मी कधी मंगळसूत्र काढणार नाहीये, ही गोष्ट मात्र आता तू लक्षात ठेव। असं म्हटल्यावरती तो आता विचार करतोय ठीक आहे, ही जे काही बोलते ना त्या गोष्टी खरंच कितपत खऱ्या आहेत या गोष्टीची शहानिशा थोड्याच दिवसात होणार आहे। म्हणजे काही झालं तरी सुद्धा हिचं माझ्यावरती प्रेम असेल तर आता लग्न लवकरात लवकर करायलाच पाहिजे। त्यानंतर मग आता आपण इकडे काव्याने आता सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की रम्या, आम्ही तुझं लग्न पाहिलेलं नाहीये, तुला आता लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे। आणि तिच्या मदतीला मात्र आता तिकडे वसू धावत आलेली आहे आणि वसू सांगते हे बघा, तुम्ही कोण माझ्या मुलीवरती डाऊट घेणारा? माझ्या मुलीवरती मला आता 100% विश्वास आहे। काहीही झालं तरी सुद्धा माझी मुलगी या सगळ्यामध्ये कधी आता खोटं बोलणार नाहीये किंवा आता कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाहीये, आणि त्यामुळे मला माझ्या मुलीवरती विश्वास आहे। कुणीही तिला पुन्हा लग्न करायला सांगू शकत नाहीये। हां, आणि लग्न करायचंच असेल ना तर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सगळ्यांच्या समोर करेल। का तुमच्यासोबत का करेल ती लग्न? तुमच्या समोर ती लग्न करणार नाहीये, आणि खबरदार कुणीही या सगळ्यामध्ये इंटरफेअर करायचं नाहीये। तिच्या नवऱ्याला प्रॉब्लेम नाहीये, तिच्या आईचा प्रॉब्लेम काही नाहीये, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असण्याची गरजच नाहीये। इकडे तोपर्यंत आता हा जो काही डाव चाललेला असतो हा डाव बरोबर वसूने उधळून लावलेला असतो। कारण आता वसूला काही झालं तरी सुद्धा आपल्या लेकीचं सत्य माहिती असतं, पण त्या इकडे आता नंदिनी सांगायला लागते बघितलंस ना, म्हणजे हे लग्न खरं नव्हतं हे 100%। नाहीतर वसू आत्याने लगेचच हे लग्न करण्यासाठी नकार का दिला असता? यावरती काव्या म्हणते ते तर बरोबर आहे, पण ताई आता सत्य कसं समोर आणायचं? आणि त्यावरती लगेचच नंदिनी सांगायला लागते तू बघितलंस का, म्हणजे आता ज्या वेळेला आपण लग्नाची गोष्ट काढली त्यावेळेला आता आपण पाहिलं की इकडे म्हणजे खरं सांगायचं तर आता खूप आनंदी झाला होता तो म्हणजे विजय। म्हणजे आपण समजतोय ना तसा विजय इतका हे नाहीये, त्याचं खरंच प्रेम आहे। आणि त्यावरती मग आता काव्या सांगते म्हणजे तुला काय वाटतंय, मग आता या सगळ्यामध्ये मुद्दाम फसवण्याचं काम करत चाललंय का विजयला? नाही ताई, असं असेल ना तर सगळ्यात पहिले विजयचे डोळे आपल्याला उघडायला पाहिजेत आणि त्यानंतर पुढे काय होईल ते बघता येईल। यावरती मग आता नंदिनी सांगते ठीक आहे, आपण आता पुढचा प्लॅन करूया। नंदिनी आणि काव्या या दोघींना खूप मोठा गमतीशीर प्लॅन सुचलाय। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले विजयचेच डोळे उघडतील आणि आता तोच या रम्याची वरात काढेल। म्हणजे आता एका दगडात दोन पक्षी, विजय पण निघून जाईल आणि आता रम्याचं भांड पण फुटेल। आणि त्या इकडे तोपर्यंत विजय आता रम्याला विचारतोय, रम्या म्हणजे हे बघ, मला काय वाटतं आत्ता जर का हे सगळेजण गळ्यामध्ये हार टाकायला सांगत होते तर आपल्याला काय प्रॉब्लेम होता? म्हणजे तू इतका का सगळ्यामध्ये नकार दिलास? मला तर खरंच कळत नाहीये की तुला नंतर तरी माझ्यासोबत लग्न करायचं आहे की नाही करायचं आहे। रम्या म्हणते विजय, अरे असं काय बोलतोयस तू? असं का मला विचारतोयस? तुला आता माझ्यावरती काही डाऊट येतोय का? यावरती तो म्हणतो खरं सांगायचं तर आता ज्या पद्धतीने तू आता त्यांच्यासोबत बोलत होतीस ना
त्यावरतून मला तर उगाचच डाऊटच आलेला आहे की काय तुझ्या मनामध्ये नक्की आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणायला लागते, हे बघ माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे आता मी तुला सांगायची खरंच गरज आहे का. म्हणजे किती काही झालं तरीसुद्धा मी तुला हे एक गोष्ट निक्षून सांगते की माझं तुझ्यावरती खरंच प्रेम आहे. आणि आता ज्या वेळेला वेळ येईल ना त्यावेळेला मी हे सिद्ध करेन. तुला माहिती आहे मी तुझ्यासाठी खूप मोठं व्रत ठेवलंय. बघा प्रेक्षकांनो, इथे रम्याने लग्न तर केलेलं नाहीये, पण आता व्रत ठेवल्याची गोष्ट सांगत ती खोटं खोटं बोलत त्याला भुलवत आहे. आणि त्यावरती तो सांगतोय कसलं व्रत. त्यावरती ती सांगते मी आता अनवाणी पायाने इकडे मंदिरामध्ये जाणार आहे आणि मंदिरामध्ये जाऊन आता अनवाणी पायाने मी तुझ्यासाठी खूप मोठं व्रत केलंय. यावरती तो आता साधा बोळा ह्या सगळ्या बोलण्यामध्ये आलाय खरा, पण आता त्यानंतर तरीसुद्धा तो विचार करतोय नाही या मुलीवरती मला डाऊटच येतोय. ही काहीतरी माझ्याशी खोटं वागत आहे किंवा खोटं बोलत आहे. काय नक्की आहे ते आता मला काढून घेतलंच पाहिजे असं त्याच्या डोक्यामध्ये विचार चाललाय. बरं आता हे सगळं होत असताना इकडे आता रम्याला ऐकवायला आता मात्र काव्या आणि नंदिनी या दोघींनी एक मोठा प्लॅन केलाय. काव्या नंदिनीला सांगायला लागते, तुला माहिती आहे का म्हणजे हल्ली पार्थ माझ्याशी जरा तुटकच वागायला लागलेले आहेत. त्यावरती नंदिनी म्हणते अगं असं का. आणि त्यावरती आता इकडे काव्या सांगायला लागते, तुला सांगू का प्रेग्नन्सीची न्यूज समजल्यापासून मी जरा असं थोडंसं लांबच ठेवलंय. काय म्हणजे सेफ्टीसुद्धा काही चीज असते की नाही. आणि त्यामुळे जरासं माझ्यावरती ते आता रागवले. झालं नेमकं आता हे सगळं मुद्दामच प्लॅनिंग केलेलं आहे ते म्हणजे तिला ऐकण्यासाठी. आणि त्याच प्लॅनिंगमध्ये ती आता अचूक अडकलेली आहे. आणि ती आता ऐकते, अरे वा याच गोष्टीचा जर का आता मला फायदा करून घेता आला तर मात्र ही गोष्ट माझ्या पथ्यावरती पडणार आहे. आणि असा विचार करत प्रेक्षकांनो तिने आता मोठा डाव रचायचं ठरवलेलं आहे. या सगळ्यामध्ये ती आता विचार करते, अच्छा म्हणजे आता हा काव्यापासून पार्थ चिडलाय किंवा दूर आहे हे माझ्या पथ्यावरती पडणार म्हणजे पडणार. आणि त्यासाठी जे काही करता येईल ना ते सगळं आता मी करणार असं म्हणत खूपच खुश झाल्यामुळे आता मात्र काव्याला आनंदाचे उकळ्या फुटायला लागलेल्या आहेत. बरं हे सगळं होत असताना मग आता रम्या लगेचच पार्थची जवळीक साधण्यासाठी येत आहे. कोणतीही संधी आपण सोडायची नाही इतकं मात्र तिला चांगलं माहिती आहे. मग त्याच या दोघी जणी आलेल्या आहेत आणि त्या म्हणजे विजयकडे. त्या विजयकडे आल्यावरती विजयला सांगतायत, खरं तर आता इकडे आम्हाला तुमच्यावरती काही राग नाही आहे, पण तुम्हाला जर का आता रम्याचं खरं रूप जाणून घ्यायचं असेल तर आता तुम्ही या सगळ्यामध्ये आमच्यासोबत चला. तुम्हाला सगळं सत्य आता आम्ही दाखवून देतो. असं म्हटल्यावरती विजय म्हणतो, मुळातच मला रम्यावरती कोणत्याही प्रकारचा डाऊट वगैरे काही नाही आहे, पण या सगळ्यामध्ये तुम्ही मला काय दाखवणार. यावरती मग आता काव्या आणि नंदिनी सांगायला लागतात, ठीक आहे तुम्हाला डाऊटच नाही आहे तर आता आम्ही या सगळ्यामध्ये कशाला काही बोलायला पाहिजे. ठीक आहे तुम्हाला डाऊट नाही तर तुम्ही येऊ नका, पण या सगळ्यामध्ये आमचा म्हणजे काव्या सांगायला लागते, माझा संसार जर का मोडणार असेल तर मात्र मी त्या बाईला सोडणार नाही आहे. आता मात्र विचार करायला लागतो, नाही काय नक्की चाललंय हिच्या. मला काव्याला म्हणजे मला रम्याला प्रोटेक्ट करायला जायलाच पाहिजे. म्हणून आता विजय यांच्या मागे ज्या वेळेला चाललेला आहे प्रेक्षकांनो त्याच वेळेला महाभयंकर सत्य आता समोर आलेलं आहे. इकडे ज्या वेळेला विजय आता यांच्या मागे येतो तो इकडे आता मुद्दामच रम्या आता आलेली आहे पार्थकडे. पार्थला या सगळ्याचा काहीच अंदाज नाहीये आणि त्यामुळे त्याची रिॲक्शन जी काही आहे ती आता नॉर्मल आहे. पार्थ या सगळ्यामध्ये आता मात्र एकदम अचानकपणे रम्याचा हल्ला झालेला बघून आता पार्थ हादरलाय. आणि त्यानंतर पार्थ आता सोड रम्या काय करतेस. यावरती रम्या म्हणते, हे बघ जे तुला काव्या देऊ शकत नाहीये ना ते सगळं मी तुला देऊ शकते. असं म्हणत ती आता मिठी मारते. कितीही काही बोललास तरी सुद्धा आता तू एक पुरुष आहेस आणि त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. असं म्हणत असतानाच इकडे आता विजय या दोघींच्या सोबत आलेला आहे आणि सोबत आलेला विजय आता हे सगळं पाहतोय. विजयने हे पाहिल्यावरती त्याला आता 440 वोल्टचा झटका बसलेला आहे आणि त्याला काही कळायला मार्ग नाहीये की आपल्यासोबत हे सगळं काय होतंय. आणि त्याचमुळे विजय सुद्धा आता गडबडलेला आहे आणि तो हे समोरचं सगळं दृश्य पाहतोय आणि त्याचा आता रागाचा पारा चढलेला आहे. आता या सगळ्यामुळे
विजयच्या समोर आता खूप मोठं सत्य आलंय आणि त्यानंतर आता विजय नक्की काय करणार आहे ते आपण बघूया। चिडलेला फाटकन तिकडे येतो आणि त्यानंतर आता इकडे थोबाडीत देतो, ते म्हणजे इकडे आता रम्याच्या थोबाडीत दिल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, मला खरं तर तुझ्यावरती विश्वास होता, आता इकडे तू फक्त यांनाच नाटक करून फसवते आहेस असं मला वाटत होतं, पण तू यांना नाही तर तू मला नाटक करून फसवत होतीस हे सगळं माझ्या लक्षात कधी आलंच नाही असं म्हणत चिडलेला आता मात्र विजय इकडे तिचं थोबाड फोडतो आणि त्यानंतर आत्ताच्या आत्ता माझ्या आयुष्यातून निघून जा, गरज नाही आहे तुझी असं म्हणत आता स्वतःच हे घर सोडणार आहे। त्यामुळे सुंठी वाचून खोकला जात खूप मोठं सत्य आता समोर आलेलं आहे।